पावसाचा जोर ओसरल्यानंतर हळूहळू साचलेलं पाणीही कमी होत आहे आणि त्यामुळे वसईच्या मुख्य रस्त्यांवरून पुन्हा वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे। मात्र वसईच्या एव्हरशाईन रोडवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। रस्त्याच्या कडेला अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेलं असल्यानं वाहन चालकांना सावकाश वाहनं चालवावी लागतात। परिणामी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। वसई विरारमधल्या मुसळधार पावसामुळे आमदार स्नेहा दुबे सुद्धा 4 दिवस अडकून पडले। सोबत वसईच्या स्थानिक आमदार स्नेहा दुबे ताई आहेत। ते मला सांगा काय नेमकं अडचणी येत आहेत? म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे हे मान्य, पाऊस आला, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आला हे मान्य, पण पहिल्यांदा जेव्हा वसईमध्ये पाणी भरलं या सीझनला तेव्हा फक्त 4 तास पाऊस झाला होता आणि त्यावेळेला सुद्धा वसईमध्ये पाणी साचलं होतं आणि त्यावेळेलाच आम्हाला असा अंदाज आला होता की यावेळेला काही खरं नाही आहे। जर पावसाने जोर धरला तर वसई विरारमध्ये संपूर्ण पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते। त्याचं मुख्य कारण हे की वसईमध्ये जे स्टॉर्म ड्रेनेज वॉटर मॅनेजमेंट व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे। 3 बाजूनी वसई समुद्र आणि खाड्यांनी घेरलेलं आहे। एका बाजूनी डोंगर आहे, हे डोंगराचं पाणी येतं ते साठतं, भरतीचं पाणी येतं ते वसईमध्ये साठतं। त्याच्यामुळे ही जी भौगोलिक परिस्थिती आहे ही पूर्वीपासूनची भौगोलिक परिस्थिती आहे, काही आता निर्माण झालेली परिस्थिती ही नाही आहे। तर त्यामुळे त्याला मॅनेज करण्याची नियोजन करण्याची जी गरज होती ते वसई विरार महानगरपालिकेमार्फत इतक्या वर्षांमध्ये ते नियोजन झालेलं नाही आहे। आता निधी महानगरपालिकेचं 3,500 कोटीचं दर वर्षाचं बजेट असतं। जर तुमच्याकडे 297चं बजेट तयार आहे तर तुम्ही गेल्या 2018ला दिलेला आहे ना निरीने रिपोर्ट, मग 2018 ते 2026 मध्ये जर त्याचं नियोजन केलं असतं तर महानगरपालिकेच्या बजेटमधनंच आतापर्यंत ह्या सगळ्या उपाययोजना करू शकल्या असत्या। पण महानगरपालिका फक्त अवलंबून राहिली राज्य सरकारवरती आणि एक पत्र देऊन फक्त होत नाही, आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागतो। कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, वसई विरार। वसई विरार पालघरमधील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी